नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? तर माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे चतुर्थी. चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर आमचे दूधवाले काका कच्ची केळी घेऊन येतात विकण्यासाठी. तर त्यांच्याकडून दूधही घेतलं आणि कच्ची केळी घेतली. मला बऱ्याच दिवसापासून असे कच्च्या केळीचे वेपर्स बनवायचे होते आणि मी पहिल्यांदाच बनवत आहे आणि यूट्यूबवर बघून मी ही रेसिपी बनवणार आहे. तर मोठा ब्लॉग येईलच मी कसं बनवले काय नाही. तर तुम्ही नक्की बघा तो ब्लॉग. तर चला, आज आहे चतुर्थी, तर सर्वांना घरात साबुदाणा खिचडीच खायला भेटेल, तर दुसरं काही नाही. तर आवडीनं खाता सर्वांना आवडते, त्याच्यामुळे मी साबुदाणा खिचडीच बनवली सर्वांसाठी. तर इथे लागलेली आहे आता खिचडीची तयारीला. शेंगदाणे मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत. जास्ती बारीक नाही काढून घेत मी, असं मीडियमच ठेवते. थोडंसं जाड जाड दाताखाली आल्यानंतर छान लागतं. आणि मग लगेच बटाटे सालायला घेतले. बटाटे वगैरे सगळे सालून घेतले आणि मग आता कट करून घ्यायचे होते. एकदम बारीक बारीक अशा चकत्या करून घेते, कारण जाड जाड जर ठेवल्या तर ते साबुदाण्यामध्ये थोडंसं असं म्हणजे निब्बर पण राहतं. त्याच्यामुळे एकदम पातळ पातळ छान असं बारीक चकत्या करून घेतलेल्या आहेत मी बटाट्याच्या. आणि भरपूर कामंही राहतात, सकाळच्या आवरायचं असतं पटापट. तर चहा पाणी नाश्ता सर्वांचा. आज काही नाश्ता वगैरे नव्हता केला, म्हणून खिचडीमुळे म्हटलं जाऊ द्या आता खिचडीच खाऊया सकाळीच लवकरच. तर इथे पटकन घेतलेलं आहे मी बारीक बारीक कट करून. चांगलं कट करून घेतले बटाटे, पाण्यामध्ये टाकून ठेवले थोडा वेळ. आणि मिरची पण मिक्सरमधून काढून घेतली मी, कारण बारीक तुकडे तुकडे करून टाकण्यापेक्षा ते काढून टाकतात, त्याच्यामुळे मी मिक्सरमधून बारीक करूनच घेत असते नेहमी. इथे रात्रीच मी साबुदाणा भिजत ठेवलेला होता. बघा इथं किती छान असं साबुदाणा भिजला आहे. आणि रात्री साबुदाणा भिजत ठेवला की छान भिजतो आणि खायला पण छान लागतो, तो असा निबर नाही राहत. बघा इथं शेंगदाण्याचं कूट पण मी असंच काढून घेते, थोडंसं जाडसरच मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. मिरची इथे सगळी तयारी झालेली आहे माझी साबुदाण्याची. अशी सगळी तयारी करून घेतली म्हणजे पटापट उरकून जातं लगेच कोणत्याही गोष्टी. इथे कढई ठेवून घेतली गॅसवरती, चांगली गरम झाली आणि तूप टाकले. आम्ही तुपामध्येच बनवतो खिचडी. तेलातही छान लागते आणि तुपातही छान लागते, पण आम्ही पहिल्यापासून तुपातच बनवतो. तर छान असं तूप टाकून घेतलेलं आहे. साबुदाणा थोडासा जास्तीच होता ना, मग त्याच्यामुळे थोडंसं तूप जास्तीच टाकलेलं आहे. झालं गरम आता तूप चांगलं व्यवस्थित. बटाटे टाकून घेतले लगेच त्याच्यामध्ये कट केलेले. ते तूप आणि पाणी एक झालं ना, त्याच्यामुळे ते खूप उडत होतं अंगावरती. तर छान असं एकदम असं मऊ होईपर्यंत ते बटाटे चांगले तुपामध्ये परतून घ्यायचे. थोडा वेळ झाकून ठेवायचं. खूप छान होता. मी तर असंच बनवते. आणि बाकीचा आता डबा वगैरे भरायचा होता. म्हटलं बटाट्यांना थोडासा वेळ होता मऊ होण्यासाठी, म्हणून बॉटल वगैरे भरायला घेतली मी, कारण सकाळची खूप घाई असते. एक 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 करता करता वेळ होऊनच जातो. आणि डब्बा भरायचा मग नंतर मग ते बरेच काम असतं सकाळी. एक 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 आवरता करता वेळ होऊनच जातो. इथं पाण्याची बॉटल वगैरे भरून ठेवली मी. आणि बघितले बटाटे मऊ झाले का, पण वाटत नव्हतं असे मऊ झाले असे. थोडंसं अजून हलवलं व्यवस्थित आणि वाटलेच नाही की मला झाले असे, म्हणून परत म्हटलं अजून ठेवून देऊया झाकून थोडा वेळ. दुसरे कोणी नाही त्रास देत जास्ती, हे लहानच लय त्रास देतं. मुद्दामून देतं ते त्रास, मला सगळं समजतं. मग झालेले आहेत छान असे परतून बटाटे. आता छान झाले. थोडेसे लाल होईपर्यंत परतायचे, जास्ती नाही होऊ द्यायचे, थोडेसे एकदम नॉर्मल. त्याच्यामध्ये मिक्सरमधून काढलेली मिरची टाकून घेतली, हिरवं तिखट. आमच्यात जरा झणझणीत सणसणीतच लागते खिचडी. छान असे बटाटे आणि मिरची छान परतून घेतली व्यवस्थित. मीठ पण त्याच्यामध्येच टाकते मी, कसं बटाट्यांना पण लागतं आणि चांगलं मिरचीला पण लागतं. तिखट मीठ म्हणजे बरोबर लागतं बटाट्यांना, नाहीतर असे फिके फिके बटाटे लागतात वरतून जर मीठ टाकलं तर. बघा साबुदाणा पण टाकून घेतला त्याच्यामध्ये लगेच, आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकते लगेच वरतून मी. माझी बनवायची पद्धत अशीच आहे, प्रत्येकाची वेगवेगळी असते बनवायची पद्धत.
तर बघा असं शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेतलं वरतून आणि छान असं हलवलं व्यवस्थित. भरपूर बनवला आहे साबुदाणा, कारण आज सगळं खिचडीवरच राहणार होते, त्याच्यामुळे भरपूर बनवला होता मी. छान असं हलवून घेतलं चांगलं व्यवस्थित. साखर पण टाकतं कोणी कोणी, पण आम्ही नाही टाकत साखर. थोडंसं तिखट छान लागतं खायला, थोडंसं गोडसर लागतं साखर टाकल्यानंतर. झाकून ठेवलं थोडा वेळ. बाकीचं आवरून घेतलं पसारा पडलेला. लगेच सकाळचं थोडंसं ओट्यावर पसारा पडला, आवरून घेतलं की चांगलं वाटतं, फ्रेश वाटतं. ते दिवसभर किचन ओट्यावर पसारा म्हटलं की खूप घाणेरडं वाटतं. त्याच्यामुळे लगेच मी स्वयंपाक झाला की लगेच आवरून घेते. दिवसभर छान वाटतं, त्या किचनजवळ पण असं जावं असं वाटतं, चांगलं वाटतं. लगेच थोडे थोडे भांडे होते ते लगेच तिथल्या तिथे लगेच धुवून टाकले, जे काही एवढे घाण नव्हते ते. कप वगैरे लगेच घासून घेतले. आणि माझी रोजची सवय आहे ते, मी दररोजचं लगेच जिथल्या तिथं लगेच घासून ठेवून देते. ते घाण आवडतच नाही आपल्याला. होता होईल तेवढा आवरून घ्यायचं, कारण झुरळ पण होता, परत ते घाण पण वाटतं. झाले आता व्यवस्थित असे एक 5-7 मिनटं झाकून ठेवली होती खिचडी. छान अशी हलवून घेतली. नंतर केळी वगैरे डब्याला द्यायची होती, त्याच्यामुळे पटकन भरून घेतली डब्यात. आणि थोडीशी हिरवीच आणली होती त्याने केळी, त्याच्यामुळे त्याला बोलत होते थोडीशी व्यवस्थित आणायची ना दुसरी खाण्यासारखी. झालं बघा, आला अजून त्रास द्यायला. आणि काय करतो, मुद्दामून मोबाईल चालू असेल, व्हिडिओ चालू असेल ना, तर मुद्दामून होतं. त्याला माहिती आहे आता मम्मी काय आपल्याला मोबाईल म्हणजे चालू असेल तर काय बोलणार नाही. पण बोलणं खाल्ल्याशिवाय राहत नाही. तर चला आता डबा वगैरे भरला मी. वेळ झाली होती डबा भरायची, लगेच डबा वगैरे भरून घेतला. या सर्वांनी साबुदाणा खिचडी खायला. बऱ्याच लोकांना आवडते साबुदाणा खिचडी, मला पण आवडते तशी. पण एवढी खूप सारी नेहमी नेहमी खाल्ली नाही जात. आवडते म्हणजे थोडीशी, ठीक आहे. मी पण घेतले लगेच सकाळचं लवकरच. म्हटलं जाऊ द्या, एकदा खाऊन मोकळं झालं की मग काय बाकीच्या कामाला रिकामच. त्याच्यामुळं सकाळचं घेतले आवरून पटकन खाऊन. आणि दुसरे कामं पण होते अजून भरपूर. आज काय नाश्ता वगैरे दुसरं काय नव्हतं, त्याच्यामुळे मी पण सकाळचंच लवकर खाऊन घेतले. आणि कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय बाय.